सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 41 मधील अंतुले नगर या ठिकाणी आहोत। येत्या काही दिवसांमध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक होत असताना अंतुले नगरचा एक महत्त्वाचा भाग जो या ठिकाणी सर्व जाती धर्माची लोक मोठ्या आनंदाने राहत असून मोठ्या प्रमाणात इथं कुष्ठरोगी जे आहेत ते या ठिकाणी राहतात आणि कुठेतरी त्यांच्यासाठी जे कामकाज चालतं त्या पुण्यामधल्या ज्या इतर ज्या NGO असतील, संघटना असतील, या उंडरी पिसुळीमधले काही दानशूर व्यक्तिमत्व असतील या ठिकाणी काम करत असतात। आपल्याबरोबर ज्या पद्धतीने ह्या इलेक्शनच्या संदर्भात आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय। बघूया पुढे नागरिक काय म्हणतात, त्यांच्या मनातील नगरसेवक कोण आहे ते आपण जाणून घेतोय। चला, आपल्याबरोबर काही मतदार आहेत, आपण त्यांच्याबरोबर बोलतोय। आपल्याबरोबर या ठिकाणी मावशी आहेत। मावशी, काय वाटतं तुम्हाला, आता निवडणूक आहे, तुमच्या या ठिकाणी पिण्याचं पाणी, तुमच्या घराचे प्रॉब्लेम आहेत, रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत, कसा उमेदवार तुम्हाला निवडून पाहिजे जो तुमचं काम करणारा? अच्छा, तुमच्या घरामध्ये कोण कोण आहे? आम्ही 12-13 जण बारकी लेकर धरून। अच्छा, तुम्ही काम करून मोलमजुरी करून पोट भरताय? हा। अच्छा, इथं दगडे कुटुंबांना ओळखता का तुम्ही? विजय भाऊ दगडेंना ओळखता का? ओळखतो की। कसा आहे माणूस? चांगला आहे। अच्छा, मच्छिंद्र दगडेंना ओळखता का तुम्ही? हा, ओळखतो। अच्छा, स्नेहलताई दगडेंना ओळखता का तुम्ही? ओळखता। विजय दगडेंच्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं? काय चांगले आहेत? चांगले निवडून येतील का? हा। अच्छा, उमेदवार तुमचा, त्यांना काय सांगायचं तुम्हाला, तुमचे कामं काय, प्रॉब्लेम काय काय घरदाराचे काय, घराचं काय? घर करून द्यायची, घरं करून द्यायची, नावं करून द्यायची? हा, नक्की तुमचा हा नक्की, विषय हा. त्यांच्यापर्यंत पोहोचू। हा. ओके, धन्यवाद। या ठिकाणी अंतुले नगरमधल्या ताई आहेत। ताई नमस्कार। पुणे महानगरपालिकेची निवडणूक होती, या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे नेते येत आहेत, तुमच्या पुढे मांडतायत। तुम्हाला काय वाटतं, कुठला तुमच्या मनामधील नगरसेवक जो तुमच्या प्रभागाचं, तुमच्या क्या अंतुले नगरमध्ये विशेष काही गोष्टी आहेत ज्या त्या दुर्लक्षित आहेत, त्याच्याकडे काम होत नाही, तुम्हाला काय वाटतं? कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? विजय दगडे येतील? अच्छा, माझं पहिलंच मतदान आहे, मला एवढं काय त्यातला अनुभव नाही। अच्छा, तुमचं नाव काय? वैशाली शेवते। अच्छा, तुम्ही काय करता? कामाला कामाला आहे। ओके, ठीक आहे। तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे? आहे ना। अच्छा, योग्य ठिकाणी मतदान करा। ओके, धन्यवाद। ताई आहेत अंतुले नगरमधील शेवटची गल्ली 10 नंबरची, या ठिकाणी आहोत। ताई नमस्कार, तुम्हाला काय वाटतं, या ठिकाणी तुम्ही राहताय, कुष्ठरोग्यांची, लॅप्रेसी पेशंट या ठिकाणी खूप आहेत, तुमच्या घरामध्ये कोण आहे का पेशंट? माझे वडील आणि माझी आई आहे, मी त्यांची मुलगी आहे। बरं, ओके। काय तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहे सध्याला इथं? सध्या तर रोड आहे, रोडची समस्या आहे। येते तुम्हाला? पिण्याचं पाणी आता नव्हतं, पण आता सोय झालेली आहे टाकी केल्यामुळे। अच्छा, आणि घर तुमचं नाव आहे का? नाही सर। हां, म्हणजे ते तुम्हाला नाव करण्यासाठी जे आता नगरपालिकेमध्ये निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये तुम्ही नगरसेवक निवडून देणार आहात, तुम्हाला काय वाटतं, दगडे कुटुंब कसं आहे? चांगले। चांगले। विजय दगडेंना ओळखता का तुम्ही? हो हो, निवडून येतील का? हो, निवडून येतील ते। अच्छा, या ठिकाणी ज्या गोष्टी तुम्ही बघताय, तुमची अपेक्षा काय आहे, तुम्हाला काय पाहिजे त्यांच्याकडून, तुम्हाला काय वाटतं मनामध्ये? आम्हाला तर फक्त बघा सर, छत पाहिजे डोक्यावर, ओके. ते तर म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा। हां, अन्न आम्हाला आहे, निवारा आता पाहिजे आम्हाला। ओके ओके ओके। बाकी तुमचं कौटुंबिक परिस्थिती कशी चालते? माझे मिस्टर तर अनाथ आहेत, त्यांचे वडील पण लेप्रसी होते, ते पण वारलेले आहेत। अच्छा, त्यांना कोणीच नाहीये माझ्या मिस्टरांना, आणि माझे आई वडील पण लेप्रसी आहेत। ते दोघं कुठं असतात? माझे आई वडील पलीकडचे 7 नंबर त्यांना गल्लीमध्ये जेवण राहतात। कोण बनवतं? माझा भाऊ आहे आणि वहिनी आहेत। अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला फक्त इथं अडचण आहे घराची? हा, नक्कीच तुमचा हा मेसेज आम्ही आणि पोहोचवू। शिक्षण आमच्या मुलांचं थोडंफार बघितलं तर बरं होईल। माझी मुलगी आता शिकतीये, फॉरेन्सिकला आहे,
आणि ते तिचं पण फॉरेन्सिक टेस्टिंगला हा. तिचा कोर्स चाललाय. हो फॉरेन्सिकसाठी आणि BSc झालंय का तिचं? नाही BSc चाललंय, 12वी झाली बर बर. आणि त्याच्यासाठी पण आम्ही कर्ज काढून तिला पुढे शिकवण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच तुमचं जे उमेदवार येणार आहेत त्यांच्या पुढे तुम्ही, आमची कारण हीच अपेक्षा आहे. जे शिक्षण. उमेदवार निवडून येणार आहेत त्यांच्या पुढे ते येतीलच इकडे, त्यांना तुमच्या अपेक्षा किंवा या ठिकाणचे जे आमदार आहेत त्यांच्यापर्यंत तुमच्या ज्या व्यथा आहेत हो नक्की पोचू, परंतु योग्य उमेदवारांना निवडून हो द्या हीच नक्कीच अपेक्षा देणार आहे. आम्ही, नक्कीच देणार. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? दगडे साहेब येणार. बरं, ओके, धन्यवाद. ठिकाणी काका आहेत. काका तुमचं नाव काय? रघुनाथ विदाते. विधाते काका, तुमच्या प्रभागात काय इथं अडचणी काय, समस्या काय आहेत तुम्हाला? हा, समस्या काय आहेत, का प्रॉब्लेम काय आहेत तुम्हाला? आमची लय अडचण आहे. पत्र फुटलेलं आहे तर सगळं घर पडायला झाले. लय अडचण आहे ते आमची. पाणी मिळतं का? पाणी पाणी मिळते. तुम्ही कुष्ठरोगी आहात का? हो हो. तुमच्यावर आता गोळ्या औषधं कसं काय करतात तुम्ही? औषधं बंद होऊन बऱ्याच वर्ष झाली, हा. पण दुसरा काय त्रास झाला तर मग चालू असतं. बर, या आजाराचं काय नाही आता. या ठिकाणी तुमच्या हात अशा प्रकारे तुम्हाला ही आजार आहे ना? हा हा. ओके, पायाला काय आहे का? पायाला ऑपरेशन झालेलं पाय. या बर बर बर, हे अंगठे बी जरा हे झालेत त्यांचे. ओके, काय वाटतं तुम्हाला निवडणुकीमध्ये तुमचे उमेदवार तुम्ही निवडून देणारे, मतदान करणारे हो. विजय दगडेंना ओळखता का? हो, कसा आहे माणूस? लय भारी माणूस आहे काय. अच्छा, निवडून येतील का? हा, येतील 100% येतील काय. बर बर. पाणी तुम्हाला दिलंय का त्यांनी? हा, दिले. बर. तुमचं गोळ्यांचा खर्च किती होतो? गोळ्याचं म्हणजे महिन्याला कमीत कमी 400-500 रुपये तर लागतात मला काय. बर, तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे? 2 मुलं आहे ती, हां सून आहे, हां. 1 नात आहे, 1 नातू आहे. बर, हा. अच्छा, म्हणजे तुम्हाला गोळ्यांना 500 रुपये खर्च येतो. हा. तुमच्या घराचे प्रॉब्लेम आहेत. हा, हा, मुलं कामाला आहेत का? कामाला कुठं काय अशीच आहे ती. कुठे बी भिकारी काम करणे? एक टेम्पो चालवतोय, हा. एक मुंबईला असते काय. बर 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 बर. मोठ्या मुलाचं लग्न झालंय, हा बारक्याचं राहिले. हा. तुमचं मूळ गाव कुठलं? बार्शी. किती वर्ष झालं इथे राहताय? मी इथं येऊन मला 60 वर्ष झाली काय. बर, आता आजारपणात तुम्हाला काय त्रास? ह्याचा काय त्रास नाही, पायाचं ऑपरेशन झाले. बर, राव हॉस्पिटल माहिती आहे, हा हा, तिचं ऑपरेशन झालंय प्रायव्हेट हे. बर ती कंपनीत कामाला होतो, हा. त्या कंपनीनं खर्च केला काय. बर बर बर. आता बरी तब्येत? हा, आता सध्या तर बरे आहे. हो. पण त्रास आहे ते आहेच की काय. त्रास म्हणजे हात पाय दुखतात, हा, हे पायाला मुंग्या आल्यासारखं होतं, काय भाजायला लागली काय. बर बर, ठीक आहे, तुम्ही आराम करा. हा, हा, नक्की तुमचा मेसेज आम्ही पोचू. चालेल. ओके, धन्यवाद.